काश्मीरच्या प्रश्नावरनं रशियाने भारताची बाजू घेतली. इकडे युक्रेनच्या प्रश्नावरनं आपण उघडपणे बाजू नाही, पण रशियाचा निषेध पण आपण केलेला नाही. रशिया जवळ आला, अमेरिका दूर गेला किंवा अमेरिका जवळ आला, रशिया दूर गेला. अशा प्रकारचं चित्र आंतरराष्ट्रीय राजकारणात हे सातत्याने घडतं. भारताचा रुपया आणि रशियाचं रुबल याच्यामध्ये हा व्यापार होणार आहे. हा एक सगळ्यात जमेची आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. हा जो 4 आणि 5 डिसेंबर आहे, ज्याला व्लादिमीर पुतीनने भेट दिली, त्याला हे एक हिस्टॉरिकल कनेक्शन आहे. हे संघर्ष जर युरोपचा आहे, तर तुम्ही आम्हाला का सांगता आहात की रशियाकडनं ह्या देशाकडनं तेल घेऊ नका, ह्या देशाकडनं शस्त्र घेऊ नका? हे सांगणारे तुम्ही कोण? ज्यावेळेला जगाने आमच्याकडे पाठ फिरवली होती, आम्हाला शस्त्र द्यायला जग तयार नव्हतं, त्यावेळेला रशिया पुढे आला. तेव्हा तुम्ही भारताच्या पाठीशी उभे नाही राहिला. पण रशिया युक्रेन युद्ध सुरू झाले की तुम्ही म्हणता युक्रेनच्या पाठीशी उभे राहा. हा त्यांचा पूर्णपणे डबल स्टँडर्ड पॉलिसीच आहे. भविष्यामध्ये चीनपेक्षा पण वरचढ किंवा चीनला नियंत्रणात आणू शकतील असे शस्त्र रशिया तुम्हाला देईल का? हा पहिला मुद्दा. आणि दुसरं, उद्या भारत आणि चीनमध्ये परत संघर्ष झाला, युद्ध झालं, तर रशियामध्ये पडेल का? नमस्कार. बोलबिडू चर्चामध्ये आपलं स्वागत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये नुकतीच महत्त्वाची भेट झाली. 23वी शिखर परिषद जी आहे ती संपन्न झाली. अनेक अर्थांनी ही जी भेट आहे ही गाजली किंवा लक्षवेधी ठरलेली आहे. कारण याला पार्श्वभूमी आहे. एक पार्श्वभूमी तर युक्रेन रशिया या युद्धाची पण आहे. दुसरं, अमेरिकेचे अध्यक्ष जे आहेत ट्रम्प यांनी जे एक प्रकारे टेरिफ वॉर सुरू केलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. म्हणजे अख्ख्या जगाचं लक्ष होतं. युरोपीय समुदाय असेल, खुद्द अमेरिका असेल. त्यामुळे या भेटीचं महत्त्व काय आहे, याचं फलित काय आहे, आणि सगळेजण म्हणत आहेत की या सगळ्या जे वेगवेगळे करार झाले त्याच्यामधून सुद्धा एक इशारा दिला अमेरिकेला, तो काय आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये परराष्ट्र धोरण विश्लेषक, ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूयात आणि या चर्चेला सुरुवात करूयात. सर, गेली 8 दशकं म्हणजे जगामध्ये खूप उलथापालथी झाल्या, इतक्या घडामोडी घडल्या, तरी भारत आणि रशिया यांची जी मैत्री आहे ती पक्की आहे, ती अधिकाधिक घट्ट होताना दिसते आपल्याला. म्हणजे अगदी नेहरू असतील, इंदिरा गांधी, राजीव गांधी, वाजपेयी, आता मोदी. आपण त्याकडे येऊच यात, म्हणजे ही का मैत्री इतकी अबाधित आहे. पण सुरुवात, ही जी भेट झाली ती अत्यंत महत्त्वाची होती. आणि सुरुवात आपण करूयात की तुमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं फलित किंवा या भेटीचं हे काय सांगता येईल सुरुवातीला? नमस्कार. व्लादिमीर पुतीन यांची ही भारत भेट जी होती, ही तसं पुतीन यांना भारत काही नवीन नाही. अ, गेल्या 2 दशकांमध्ये ज्या जागतिक नेत्यांनी भारताला भेटी दिल्यात, तर सगळ्यात जास्त काळ आणि वेळ भारतामध्ये येणारे जर कोणी जागतिक नेते असतील ते पुतीन आहेत. 2 दशकांमध्ये ते 10 वेळा भारताच्या भेटीवरती आले. आणि भारत आणि रशियामध्ये एक अशा स्वरूपाचं करार 2000 मध्ये झाला, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते आणि व्लादिमीर पुतीन परत राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळेला करार असा झाला की प्रतिवर्षी भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष आलटून-पालटून, म्हणजे कधी भारतात कधी रशियामध्ये एकमेकांना भेटतील. आणि ती परंपरा अखंडितपणे चालू राहिली. मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये काही ब्रेक गेला. पण त्याची 23वी परिषदेसाठी ते भारतात आले होते. कारण मागच्या वर्षी मोदी हे रशियाला गेलेले होते आणि त्याच वेळेला तेव्हा त्यांना निमंत्रण पण दिलेलं होतं. तर आता हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं, ही नवीन जरी भेट नव्हती आणि जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, त्यानंतर साधारणतः तुम्ही असं लक्षात घ्या की व्लादिमीर पुतीन यांच्या विरुद्ध इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने अरेस्ट वॉरंट काढलेला आहे. म्हणजे त्याचे सदस्य 123 देश आहेत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे. अशा कोणत्याही 123 देशांपैकी कुठे जरी पुतीन गेले असते, तर त्यांना अरेस्ट करायची आणि ICCला हँडओव्हर करायचं, अशा प्रकारच्या स्टँडिंग ऑर्डर होत्या. म्हणून पुतीन 2022 नंतर बोटावर मोजण्या एवढ्या देशांवरती गेले. ते चायनाला गेले, नॉर्थ कोरियाला गेले, काही सेंट्रल एशियन रिपब्लिकला गेले, कझाकिस्तान वगैरे, किर्गिस्तानला गेले. पण त्यानंतर ते भारताच्या भेटीवर आले. पण त्यांना भारतामध्ये प्रचंड विश्वास आहे, एक. आणि दुसरं, भारत ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा भारत सदस्य नाही आहे. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग होता. दुसरा मुद्दा यामधला अधोरेखित करणं गरजेचं आहे की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ जर कोणाबरोबर बोलले असतील, तर ते पुतीन होते.
16 वेळा दोघांचं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालं. त्यामुळे आपण असं बघतो की दोघांमधली पर्सनल केमिस्ट्री तर आहेच आहे. पण पुतीन म्हणून त्यांचा भारतातला विश्वास देखील अतिशय महत्वाचा आहे. बरोबर. त्यामुळे या वेळेला ते जे भारतावरती भेटीवरती आले, तर ते प्रामुख्याने या भेटीचं एक सगळ्यात जिकडे सगळ्या हो. जगाचं लक्ष होतं. पण या भेटीचं सगळ्यात मोठं आउटकम जे होतं, ते असं होतं की ते व्यापाराच्या आर्थिक आणि व्यापारी हो. दृष्टिकोनातनं होतं. आणि त्यामध्ये जे 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एक तर पुढच्या 5 वर्षांमध्ये भारत आणि रशियामधला जो व्यापार सध्या 68 अब्ज करेक्ट. आहे, हो. तो साधारणतः 100 अब्जपर्यंत घेऊन जाण्याचं मान्य करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो व्यापार आहे, हा आता स्थानिक चलनामध्ये होणार आहे. म्हणजे भारताचा रुपया आणि रशियाचं रुबल याच्यामध्ये हा व्यापार होणार आहे. हा एक सगळ्यात जमेची आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि दुसरं, आपल्याला रशियामध्ये मोठा मार्केट ॲक्सेस मिळणार आहे. ज्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्पच्या आयात धोरणामुळे किंवा आयात शुल्क वाढवल्यामुळे बाधित झालेल्या होत्या. म्हणजे भारतामधलं गारमेंट्स असेल, सेक्टर असेल, भारतामधलं लेदर सेक्टर असेल, भारतामधलं फार्मास्युटिकल सेक्टर असेल, ॲग्रीकल्चर, फिशरीज, डेअरी प्रॉडक्ट्स असतील, या सगळ्यांना आता रशियाचं मार्केट मिळेल. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला. दुसरा महत्त्वाचा करार जो झाला, तो प्रामुख्याने रशियाची पुढच्या 10 वर्षांमध्ये साधारणतः 30 लाख भारतीयांची त्यांना गरज आहे. हो. आणि याला जो लेबर मोबिलिटी ॲग्रीमेंट जो झाला होता, तर त्याच्यानुसार भारतातले इलेक्ट्रिशियन, कंपाउंडर्स, नर्सेस, टीचर्सपासनं तर अगदी इंजिनियर, डॉक्टर्स, सायंटिस्टपर्यंत अशा साधारणतः 30 लाख आपल्याकडच्या तरुणांना, युवकांना आता रोजगाराची संधी रशियामध्ये आहे. त्यामुळे हे 2 अतिशय महत्त्वाचे आर्थिक दृष्टिकोनातनं करार झाले. ऑब्व्हियसली त्यांच्या ह्या भेटीकडे जगाचं लक्ष यासाठी पण होतं, की डोनाल्ड ट्रम्पनी रशियाच्या विरुद्ध सँक्शन लावलेले आहे. रशिया युक्रेन युद्ध अजून संपलेलं नाही आहे. भारताच्या विरुद्ध 50% टेरिफ लावलेले आहे. आणि अशा वेळेला दोघे जण एकत्र येत आहेत. तर हा कुठेतरी एक डोनाल्ड ट्रम्पला पण संदेश होता, की तुमच्या अशा एकतर्फी निर्णयामुळे तुम्ही 2 सार्वभौम देशांचा उद्ध्वस्त करू शकत नाही किंवा त्यांच्या अर्थव्यवस्था संपवू शकत नाहीये. तर आता अमेरिका केंद्रित विश्वरचना नाही आहे. आता बहुध्रुवी विश्वरचना आहे. बरोबर. आणि आम्हाला आमच्या गरजांनुसार परराष्ट्र धोरणातले निर्णय घ्यायचे अधिकार आहेत. याच्या माध्यमातून एक सज्जड इशारा आपण डोनाल्ड ट्रम्पला दिलेला आहे. बरोबर, एक ठोस संदेश दिला आपण. आणि दोघांच्याही बोलण्यामध्ये आलं, मोदींच्या आणि पुतीन यांच्या, की या सगळ्याला ऊर्जा हा एक आधारस्तंभ राहिलेला आहे. म्हणजे जो ॲक्च्युली कळीचा मुद्दा होता, आपण रशियाकडून जे तेल खरेदी करतोय किंवा कच्चं क्रूड ऑइल, त्याच्यामुळं ट्रम्प जे आहेत ते चिडलेले होते. पण पुतीन यांनी पण सांगितलं, की तो आम्ही अखंडित ठेवू, असं म्हणणं म्हणजे अणुऊर्जा पण असेल, ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे आपल्याला आश्वस्त केलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित ट्रम्प जे आहेत ते आणखीन चिडण्याची शक्यता आहे. तुम्ही बरोबर सांगितलं, की व्यापार आणि आर्थिक याच्यावरती, कारण ट्रेड वॉरच चाललेलं आहे. म्हणजे कुठंतरी ट्रम्प जे सँक्शन्स किंवा एकतर्फी निर्णय घेत आहेत, त्याला हे दिलेलं उत्तर होतं. तर याचं काय साधारणतः, म्हणजे या क्षणापर्यंत जरी ट्रम्प यांची रिॲक्शन आली नसेल, तरी हा जो इशारा दिलेला आहे, त्याचं तुम्हाला काय वाटतंय? कशा पद्धतीचे पडसाद उमटू शकतात? या बाबतीमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे, की डोनाल्ड ट्रम्पने आपल्याविरुद्ध 25% ॲडिशनल सँक्शन लावले, कारण आपण रशियाकडनं तेल घेतो. पण त्याचा भारताच्या तेलाच्या आयातीवर परिणाम झालेला नाहीये. कारण मागच्या महिन्यामध्ये सुद्धा भारताने रशियाकडनं जवळपास 5 अब्जचं तेल विकत घेतलं. आजही रशिया 38% आपण जे तेलाची आयात करतो, त्यापैकी 38% आयात आपण आजही रशियाकडनं करतो. या बाबतीमध्ये भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. रशिया युक्रेन युद्ध जे आहे, हा युरोपचा प्रश्न आहे. हा जगाचा प्रश्न नाही आहे. हा युरोपपुरता मर्यादित आहे. तुम्ही त्याला जागतिक प्रश्न म्हणून संबोधू नका. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे युरोपियन देशांचं फेल्युअर आहे. तुम्ही रशियाला कॉन्फिडन्समध्ये घेऊ शकला नाहीत. 1991ला 90-91ला रशियाचं विघटन झालं. त्यावेळेला तुम्ही ज्या प्रकारचे प्रॉमिसेस रशियाला केलेले होते, तर तुम्ही ते प्रॉमिसेस विसरला युरोपियन देश. आणि नॅटो ही जी संघटना आहे, खरं तर ती 1990-91ला संपली पाहिजे होती शीतयुद्धानंतर. तिचं अस्तित्व टिकून ठेवलं, तिचं एक्सपान्शन केलं आणि तुम्ही रशियाच्या अनेक, म्हणजे पूर्वी रशिया, सोव्हिएत रशियाचा भाग असणाऱ्या अनेक देशांना, जे नंतर स्वतंत्र झाले, त्यांना मेंबर बनवायला सुरुवात केली. रशियाला तुम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे तुमचं फेल्युअर आहे, हे युरोपियन देशांचं फेल्युअर आहे. मग तुम्ही त्याला जागतिक प्रश्न म्हणून का संबोधता आहात? ही भारताची भूमिका आहे. म्हणून जयशंकरचे ज्यांचं जे विधान अत्यंत महत्त्वाचं होतं, की युरोपला अजूनही ते वसाहतवादी मानसिकतेमध्ये आहेत. म्हणजे युरोपचे प्रश्न जगाचे प्रश्न, पण जगाचे प्रश्न युरोपचे प्रश्न नाही आहेत. हे संघर्ष जर युरोपचा आहे, तर तुम्ही आम्हाला का सांगता आहात, की रशियाकडनं, ह्या देशाकडनं तेल घेऊ नका, ह्या देशाकडनं शस्त्र घेऊ नका? हे सांगणारे तुम्ही कोण?
त्यामुळे आपला जो भूमिका आहे ही पूर्णपणे आपली भूमिका स्ट्रॉंग फाउंडेशनवरती आहे, की परराष्ट्र धोरणामध्ये आम्हाला निर्णय स्वातंत्र्य आहे आणि आम्ही आमच्या लोकांच्या गरजेनुसार परराष्ट्र धोरण चालवणार. अमेरिका नाही चालवणार आमचं परराष्ट्र धोरण. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला असं वाटत होतं, की आम्ही 50% टेरिफ लावला म्हणजे भारताची अर्थव्यवस्था डबघाईला येईल, भारत झुकेल, भारत ते ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन करेल, Trade अमेरिकन economy. माल इथं विकला जाईल. हम्म. असं काही झालं नाही. तुम्ही रशियाच्या विरुद्ध 5,000 सँक्शन लावले. पण रशिया युक्रेन युद्ध थांबलं का? नाही थांबलं. रशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला का? नाही झाला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पना हे समजून घेणं गरजेचं आहे, की अमेरिका केंद्रित विश्वरचनेचे दिवस आता गेले. ही बहुध्रुवी विश्वरचना आहे. याच्यामध्ये सगळे पॉवरफुल नेशन्स आहेत. आता अमेरिका म्हणेल ती पूर्व दिशा हे आता राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे अमेरिकेने तशा प्रकारचे प्रयत्न पण करू नयेत. अशा प्रकारचं धाडस देखील करू नये, जे डोनाल्ड ट्रम्प आता करण्याचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं इथं तोंडघाशी पडले आहेत ते. बरोबर. कारण त्यांना त्यांच्या चुका आता निदर्शनाला येतील. डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणामुळे अनेक देश दुखावले गेलेत आणि अमेरिकेच्या ह्या अशा वागण्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती आता रशिया, भारत आणि चायना हे भरून काढण्याची शक्यता आहे. एक पॅरलल एक यंत्रणा रचना, विश्वरचना तयार व्हायला लागलेली आहे. हे डोनाल्ड ट्रम्पने आता समजून घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं, की त्यांना ते रिअलाईज होईल, की त्यांनी भारताला अडचणीत आणण्यासाठी, डिवचण्यासाठी पाकिस्तानला जवळ केलं. हम्म. ज्या डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे 16 ते 20 मध्ये जेव्हा पहिल्यांदा ते राष्ट्राध्यक्ष होते, त्यावेळेला ते पाकिस्तानचा उल्लेख विश्वासघाती देश, दहशतवादाची निर्यात करणारा देश असं म्हणून करायचे. तो त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना आंखों का नूर म्हणतो असा बनला. तुम्ही त्या आसिम मुनीरला, जो अत्यंत फंडामेंटलिस्ट आहे, जो ज्याला केवळ जिहाद पसरवायचा आहे, अशा आसिम म्हणजे त्याचा उल्लेख तर अनेक ठिकाणी मुल्ला आसिम मुनीर असं करतात. याला तुम्ही व्हाईट हाऊसला बोलवता, त्याला तुम्ही मेजवानी देता. त्या शहबाज शरीफला तुम्ही बोलवता, त्याला मेजवानी देता. का? तर भारताला डिवचण्यासाठी. ह्या सगळ्या चुकींचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. आणि त्यांचा जो कल्पना होती, की रशिया अडचणीत येईल, भारत अडचण, असं काही होणार नाही. उलट 2 देश एकत्र येतील, लोकल करन्सीमध्ये आता ते व्यापार करतील आणि त्यामुळे एक पद्धतीची चपराक डोनाल्ड ट्रम्पला बसली असं आपल्याला म्हणता येईल. डोनाल्ड ट्रम्प असो किंवा युरोपियन समुदाय असो, त्यांना आपण हा इशारा दिलेला आहे. 27 तारखेला आपली बोलणी पण होत आहेत. म्हणजे ब्रुसेल्सचं पण लक्ष असं म्हटलं जाते. तुम्ही ज्याचा उल्लेख केला रशिया युक्रेन युद्ध, त्या संदर्भात सुद्धा एक ठोस भूमिका घेतली, की आम्ही शांततेच्या बाजूने आहोत. म्हणजे बरेच जण याला म्हणतात, की हा बॅलन्सिंग ॲक्ट आहे. म्हणजे कुणाची एकाची न बाजू घेता ते परत एकदा सांगितलं. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं म्हणणं परत एकदा, की आम्ही शांततेच्या बाजूने आहोत. म्हणजे रशियाला सुद्धा सांगणं, की बाबा युद्ध वगैरे जे सुरू आहे त्याच्या बाजूने आम्ही नाही आहोत. शेवटी सगळे जे मार्ग आहेत ते शांततेच्याच मार्गाने पुढे जाणार आहेत. नाही, अगदी बरोबर आहे. आपण भारताची भूमिका यामधली अगदी स्पष्ट आहे, की युरोपियन देशांनी आपल्याला सांगितलं होतं, की तुम्ही जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, त्यावेळेला त्यांनी आपल्याला दबाव टाकला त्यांनी, की तुम्ही युक्रेनची बाजू घ्या. रशियाचा निषेध करा. तेव्हा आपण त्यांना स्पष्ट केली ही गोष्ट, की ज्या वेळेला चायनाने आम्हाला मार्च 2020मध्ये धोका दिला आणि गलवानचा क्रायसिस घडला आणि अत्यंत कपटी पद्धतीने चायनाने आमच्या सैन्यांवरती भ्याड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये आपल्या जवळपास 30 पेक्षा जास्त सैनिकांना वीरमरण प्राप्त झालं. त्यावेळेला किती युरोपीय देशांनी चीनचा निषेध केला? किती देश पुढे आले, की नाही भारताचं बरोबर आहे, चीनचं चुकलेलं आहे असं सांगण्याची कुणीतरी हिंमत दाखवली, धाडस दाखवलं? मग तेव्हा तुम्ही करत नाही, तेव्हा तुम्ही भारताच्या पाठीशी उभे नाही राहिला. पण रशिया युक्रेन युद्ध सुरू झाले, की तुम्ही म्हणता युक्रेनच्या पाठीशी उभे राहा. हा त्यांचा पूर्णपणे डबल स्टँडर्ड पॉलिसीचा आहे. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, की जे आपल्यावरती रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दबाव टाकत होते, की तुम्ही युक्रेनची बाजू घ्या. आता ते भारताची मनधरणी करतायत, की तुम्ही मध्यस्थी करा. पुतिनला सांगा, की हा संघर्ष सोडवा म्हणून. आता अनेक ह्या भेटीच्या पूर्वी, पुतिन यांच्या भेटीच्या पूर्वी रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांच्या अँबॅसिडर्सनी अनौपचारिक पद्धतीने भारताला सांगितलं होतं, की तुम्ही मोदींनी प्रयत्न करावेत आणि हा संघर्ष सोडण्यासाठी हे करावे. भारताची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आपण शांततेच्या पक्षात आहोत हे आपण आत्ता नाही, आपण यापूर्वी पण व्लादिमीर पुतिनला सांगितलं. पुतिनला सांगण्याचं धाडस करण्याची क्षमता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहे. इव्हन डोनाल्ड ट्रम्पमध्ये पण ती क्षमता नाही आहे. ते धाडस ट्रम्प पण करू शकत नाहीत, पण ते मोदींनी केलं आहे. ते त्यांनी सांगितलं, की आजचं युग हे शांततेचं युग आहे, युद्धाचं युग नाही आहे. त्यामुळे तुम्ही शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवा. आणि दुसरं असं आहे, की युरोपियन देश म्हणतात, की तुम्ही कंपाऊंडवरती बसले. आपण कंपाऊंडमध्ये नाही. आम्ही ना रशियाच्या बाजूनी आहोत, ना युक्रेनच्या बाजूनी आहोत. आम्ही शांततेच्या बाजूनी आहोत. हे आपण अधोरेखित केलं आणि तीच आपली भूमिका, अत्यंत ठाम भूमिका आहे.
पण याचा अर्थ तुम्ही सांगाल आम्हाला की तुम्ही रशियाचा निषेध करा म्हणून आम्ही रशियाचा निषेध नाही करणार. त्यामुळे या बाबतीमध्ये आपल्या परराष्ट्र धोरणातला कणखरपणा हा डोनाल्ड ट्रम्पच्या डोळ्यामध्ये आलेला आहे. आणि तो कणखरपणा त्यांना आवडत नाही. त्यांना असं वाटतं जसा पाकिस्तान सरेंडर झाला हम्म. की तुम्ही म्हणाल तसं करू, डोनाल्ड ट्रम्पचं नाव आम्ही नोबेलसाठी सजेस्ट करू, रिकमेंड करू. अशा प्रकारचा लाल घोटेपणा भारत नाही करू शकत. भारत इतक्या खालच्या लेवलला जाणार पण नाही, कधीच नाही जाणार. त्यामुळे आपण कधी अमेरिकेचा ज्युनियर पार्टनर म्हणून आपण राहणार नाही. आपण इक्वल आहोत आणि त्या इक्वल पद्धतीनेच आम्हाला ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. त्यामुळे यासाठी डोनाल्ड ट्रम्प चिडले. त्यांना अतिशय इगो आहे, त्यांना ॲटिट्यूड आहे आणि त्यांना असं वाटतं की मोदींना म्हणजे असं म्हटलं जातं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान डोनाल्ड ट्रम्पने अनेक वेळा पंतप्रधान मोदींना फोन केले आणि मोदींनी फोन उचलले नाही. म्हणजे आता याच्याविषयीची कोणतंही ऑफिशियल क्लॅरिफिकेशन MEA कडनं आलेलं नाही आहे किंवा आपल्या सरकारकडनं आलेलं नाही आहे. पण जर खरंच मोदींनी फोन उचलले नसतील ना, तर मी मोदींचं कौतुक करेन. हम्म. त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला तिची जागा दाखवली. हे तुम्ही कोण सांगणार आहात की युद्ध सुरू करा, युद्ध थांबवा? हे तुम्हाला काय अधिकार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? जेव्हा तुम्ही एकतर्फी इराकमध्ये सैन्य घुसवलं, तुम्ही एकतर्फी अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवलं, एका व्यक्तीला पकडण्यासाठी, ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी हजारो निरपराध महिलांना, लहान मुलांना, अफगाणी नागरिकांना तुम्ही ठार केलं. तेव्हा तुम्ही कधी भारताबरोबर चर्चा केली होती? भारताला विचारलं होतं किंवा भारताने तुम्हाला कधी सांगितलं होतं प्रकार? तर तुम्ही का असा प्रकार करता? तुम्ही जगाचे पोलिसमन नाही आहात. लक्षात घ्या. ही बाब आपण ज्यावेळेला बिल क्लिंटन भारत भेटीवरती आलेले होते, तेव्हा भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायणन, तेव्हा हा एक फार इंटरेस्टिंग इन्सिडेंट घडला होता अद्वैजी, तुम्हाला सांगतो मी. तेव्हा KR नारायणननी आपल्या भाषणामध्ये अमेरिकेला सुनावलं होतं, की तुम्ही जगाचे पोलिसमन नाही आहात. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर बरीच चर्चा पण झाली. पण भारताची हीच भूमिका आज पण आहे, की तुम्ही काय आमचे जगाला रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या एकट्याची आहे आणि हे सगळा प्रकार नाही आहे. तुमचे दिवस गेले आता ते अमेरिकेच्या एकाधिकारशाहीचे. आता ही बहुध्रुवी विश्वरचना आहे. तुम्हाला हे ॲक्सेप्ट करावं लागेल. डोनाल्ड ट्रम्पला ॲक्सेप्ट करावं लागेल आणि ते त्यांना सांगण्यासाठी मला असं वाटतं, की व्हिजिट यशस्वी ठरली. करेक्ट आहे. युनिपोलर किंवा बायपोलर तर राहिलेलं नाही, मल्टीपोलर राहिलेले. तुम्ही ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. रशियाच्या बरोबर आपली जी भागीदारी आहे वेगळ्या याच्यामध्ये, तर संरक्षण क्षेत्रातली किंवा सामरिक भागीदारी जी आहे ती पण फार महत्त्वाची आहे. म्हणजे ब्राह्मोस पण आपण एकत्र डेव्हलप करतोय. S-500 जी प्रणाली आता उपयोगी पडली आपल्याला. आता S-400चे 2 स्क्वॉड्रन येत आहेत अशी चर्चा आहे. एक सबमरीन जे आहे ते रखडलेलं आहे. थोडीशी अशी चर्चा आली की या सगळ्या भेटीमध्ये बातचीत झाली या सगळ्या याच्यावरती, परंतु ठोस घोषणा या क्षेत्रामध्ये झाली नाही. तर त्याची काय कारणं असावी तुम्हाला असं वाटतं? म्हणजे थोडीशी अपेक्षा होती की त्यामध्ये पण जसा व्यापारी किंवा आर्थिकदृष्ट्या आता एक रोडमॅपच तयार केलेला आहे आपण, मिशन 2030 कशा पद्धतीने पुढच्या 5 वर्षात, तसं थोडंसं संरक्षण किंवा सामरिक क्षेत्रामध्ये तुम्हाला काय वाटतं? म्हणजे केवळ ते युद्ध सुरू आहे त्याचा अडथळा आहे का इतर काही कारण असू शकतात? नाही, याच्यामध्ये चर्चा नक्कीच झाली. रादर पुतीन आणि पंतप्रधान मोदींमध्ये जे बायलॅटरल टॉक झाले, हा 100% डिफेन्सचे इश्यूज हायलाईट झाले. पण हे पब्लिक डोमेनमध्ये आलं नाही आणि ते आणणं औचित्याचं पण नव्हतं. याचं कारण असं होतं, की युरोपियन देश आणि विशेष करून अमेरिका याची वाट बघत होता, हं, हं. की भारत आता फर्दर S-400 विकत घेण्यासाठी काही डील करतो का? आता त्याचा मी इतिहास तुम्हाला सांगतो, की अमेरिकेने एक कायदा केला आहे. त्याला काटसा असं म्हणतात. काटसा असं म्हणजे हा अमेरिकन काँग्रेसने पारित केलेला कायदा आहे. त्याच्या अंतर्गत एखादा अमेरिकेचा शत्रू देश असेल आणि त्या शत्रू देशाकडनं जर एखादा देश काही घेत असेल, हं. तर त्या देशाला सुद्धा पनिश करता येतं, शिक्षा देता येते. म्हणून काटसा एक कायदाच त्यांनी तयार केला. जेव्हा बायडन प्रशासन डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वी अमेरिकेमध्ये होतं, त्यावेळेला रशियानी ही जी S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे, ही 3 देशांना विकली. त्यांनी भारताला विकली, त्यांनी चीनला विकली आणि तुर्कस्तानला विकली. त्यावेळेला बायडन प्रशासनाने एक कॉन्शियस निर्णय घेतला, की भारताची गरज आहे म्हणून भारताला वगळलं, पण चायनाला काटसा लावला आणि तुर्कस्तानला काटसा लावला आणि त्यांच्यावर आर्थिक निर्बंध टाकले. पण डोनाल्ड ट्रम्पने आता इतकी अँटी इंडिया भूमिका घेतलेली आहे, भारत विरोधी भूमिका घेतलेली आहे, तर कदाचित जर आपण S-400 असेल किंवा S-500 असेल किंवा रशियाकडनं आणखीन फर्दर फायटर जेट Su-57 घ्यायच्या संदर्भात एखादा जरी करार किंवा चर्चा याचं रिफ्लेक्शन जॉईंट स्टेटमेंटमध्ये आलं असतं, तर डोनाल्ड ट्रम्पनी काटसाच्या संदर्भात विचार केला असता, कारण तो आता खूप फ्रस्ट्रेट होतील. बरोबर. त्यामुळे काटसा भारतावरती लावला जाऊ शकतो.
आणि त्यामुळे भारताने ह्या ओपनली ह्या गोष्टी केलेल्या नाहीयेत. डिप्लोमॅटिकली हे केलं. डिप्लोमॅटिकली ठेवल्यात, पण 100% चर्चा झाली असेल. मला असं वाटतं की चर्चा साधारणतः 3 गोष्टींवरती झाली असण्याची शक्यता आहे. पहिली गोष्ट म्हणजे S-400 जे अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे, जिचा अत्यंत उत्तम उपयोग ऑपरेशन सिंदूरमध्ये हो, झाला. झालं. आणि बघा, म्हणजे मजेशीर बाब आणि कळीचा मुद्दा असा आहे, की ह्या S-400नी पाकिस्तानच्या चायना पुरस्कृत आणि तुर्कस्तान पुरस्कृत क्षेपणास्त्रांना बरोबर. पूर्णपणे नियंत्रणात आणलं. त्यांना Correct. उद्ध्वस्त केलं. म्हणजे हे सगळे क्षेपणास्त्र पाकिस्तानकडे कुठलं हो. क्षेपणास्त्र आहे? ते त्यांनी चायनाकडनं हो, घेतले, चालेल. तुर्कस्तानकडनं घेतले. घेतलंय. हो. पण त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम हे S-400नी केलं. Correct. आणि त्यामुळे आपण असंही बघतो की S-400 एकूण 5चं ॲग्रीमेंट झालं होतं. 5 आपल्याला ते युनिट पुरवणार होते. त्यापैकी 3 ते डायरेक्ट रशियाकडनं घेणार होतो हो. आणि 2 आपल्याकडे जॉइंट प्रोडक्शन बरोबर. होणार होतं. त्यामुळे त्याच्या काही बॅटरीज अजून 2च्या बॅटरीज आपल्याला आलेल्या नाहीयेत. बरोबर. त्यामुळे ते आणि फर्दर 5 अजून आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजे एकूण 10 आपण S-400 घेणार आहोत. तर त्याच्या संदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता. दुसरं S-500 त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन आहे. त्यामुळे ते भारताला देण्याच्या दृष्टिकोनातून. आणि तिसरं म्हणजे Su-57 हे जे सुखोई 57 हे एकदम ॲडव्हान्स म्हणजे 5th जनरेशन सुपरसॉनिक फायटर जेट आहे, ज्याची तुलना अमेरिकेच्या F-35 बरोबर केली जाते. तर ते घेण्याच्या दृष्टीने पण चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही झाली आहे, पण त्याचं रिफ्लेक्शन हे पब्लिक डोमेनमध्ये आलं नाही. आणि त्यासाठी कारण ही आत्ताची जागतिक परिस्थिती आहे. विशेष करून डोनाल्ड ट्रम्पची अँटी इंडिया जी स्टँड आहे, तो त्याच्यामध्ये प्रामुख्याने जबाबदार आहे. बरं, असं फार महत्त्वाचे मुद्दे सांगितले. म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये हे सगळं कसं उपयोगी पडलं आणि चीन आणि तुर्की याच्या जोरावरतीच हा लढत होता. पण इंटरेस्टिंगली जर भारत या सगळ्या गोष्टी इकडनं घेतोय, तर याला जसा अमेरिकेचा एक अँगल आहे, तसा यांचा पण अँगल आहे. म्हणजे चीन, कारण चीन आणि रशिया यांचे संबंध जे आहेत ते सुद्धा नाही म्हटलं तरी घट्ट आहेत. म्हणजे आपल्या तुलनेमध्ये किंवा पाकिस्तानच्या बरोबर सुद्धा जे काय आहे रशियाचं, तुम्हाला त्या दृष्टिकोनातून विचारायचं आहे. म्हणजे ट्रम्प चिडणं किंवा ट्रम्प यांची काय धास्ती तुम्ही सांगितली. तसंच या सगळ्या भेटीनंतर चीन जो आहे, म्हणजे अमेरिकेप्रमाणे चीन पण आहे, म्हणजे पुन्हा एकदा त्यालाही तसंच व्हायचं आहे, जगाचं पोलीस म्हणा किंवा सर्वशक्तिमान आर्थिक सत्ता किंवा ही सगळी सत्ता आणि रेअर सगळे जे खनिज आहेत त्याची पण त्यांच्याकडे एक प्रकारे मोनोपोली आहे. तर चीनला पण आपण काही या सगळ्यातून मेसेज दिला, इशारा दिलाय किंवा चीन कसं बघतं याच्याकडं? हे बघा, एक बाब तर आपल्याला नाकारून चालणार नाही की रशिया आणि चीन यांच्यामधले संबंध जे आहेत हे अत्यंत घनिष्ठ आहेत. बरं, त्या संबंधांचे जे आयाम आहेत ते बदललेले आहेत. पूर्वी काय होतं, जेव्हा शीतयुद्धाच्या काळामध्ये चायना 1949ला कम्युनिस्ट झाला, त्यावेळेस सोव्हिएत रशिया होता. सोव्हिएत रशिया जागतिक राजकारणातली प्रभावी सत्ता होती, प्रभावी आर्थिक सत्ता होती. त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स, त्यांच्याकडे कन्व्हेन्शनल फोर्स सगळ्यात मोठी होती. आणि तेव्हा चायना नव्याने तयार झालेला होता. त्यामुळे सोव्हिएत रशियाचा अप्पर हँड होता. चायना सबऑर्डिनेट रोलला होता, ज्युनियरच्या रोलला होता. आता परिस्थिती बदलली. आता रशिया आणि चीनचं जर आपण तुलना केली, तर चीन कितीतरी पटीने पुढे आहे. म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार आहे $16 ट्रिलियन. रशियाच्या अर्थव्यवस्थेचा आकार आहे $3 ट्रिलियन. कुठेही कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि आता ज्या 2 देशांनी प्रामुख्याने ऑपरेशन म्हणजे रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियाच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ दिलं, त्यात भारत आणि चीन आहे. चीनचा वाटा फार मोठा आहे. आपल्या तिप्पट तेल चीन हा रशियाकडनं घेतो. आणि तुम्हाला कल्पना आहे, जेव्हा युक्रेनवरती रशियाने आक्रमण केले, तेव्हा व्लादिमीर पुतिन पहिले चीनच्या भेटीवर गेले होते. त्यामुळे त्यांनी चीनला विश्वासात घेतलं आणि मग नंतर युक्रेनवरती अटॅक केलेला होता. त्यामुळे त्यांच्या दोघातली बॉन्डिंग अत्यंत स्ट्रॉंग आहे. हे भारताला गृहीत धरूनच चालावं लागणार आहे. दुसरा याच्यातला मुद्दा असा आहे की ते एक बॅलन्सिंग फोर्स म्हणून रशिया काम करत असतो. तुम्ही बघा की ज्या वेळेला भारत आणि चीनमधले संबंध बिघडले आणि त्या वेळेला SCO असेल किंवा ब्रिक्स असेल, या संघटनांच्या पार्श्वभूमीवरती शी जिनपिंग आणि मोदी एकत्र आले, त्या वेळेला नंतर पुढे टॉक्स कसे पुढे घेऊन जायचे या संदर्भामधली लाईन ठरली. म्हणजे कुठेतरी रशियाचा रोल या संघटनांच्या माध्यमातून भारत आणि चीनमध्ये आहे हे स्पष्ट होतं. अर्थात या कळीचा एक मुद्दा, 2 मुद्दे मला अद्वैजी वाटतात. एक असं आहे की आपण अशी अपेक्षा करू शकतो का, की भविष्यामध्ये चीनपेक्षा पण वरचढ किंवा चीनला नियंत्रणात आणू शकतील असे शस्त्र रशिया तुम्हाला देईल का? हा पहिला मुद्दा. आणि दुसरं, उद्या भारत आणि चीनमध्ये परत संघर्ष झाला, युद्ध झालं, तर रशियामध्ये पडेल का? हा कळीचा मुद्दा मात्र निश्चितपणे आहे. त्याच्यामध्ये मला असं जे वाटतं की ही शक्यता फार कमी आहे की चीनवरती वरचढ ठरतील इतके ॲडव्हान्स लेव्हलचे शस्त्र रशिया आपल्याला देईल सध्या सुरुवातीला. नंतर यू नेव्हर नो. परत आंतरराष्ट्रीय संबंध खूप डायनॅमिक असतात.
आणि दुसरं म्हणजे आत्ताच्या घडीला म्हणजे पूर्वी जेव्हा 1962चं युद्ध झालं होतं, त्यानंतर अनेक लोकांनी, राजकारण्यांनी, विचारवंतांनी, अकॅडमिशियन लोकांनी काही दावे-प्रतिदावे केले होते. त्यामधला एक दावा असा पण होता, त्याला काही दुजोरा ना रशियाने दिलाय ना चीनने दिलाय. परंतु काही अकॅडमिशियननी असा दावा केला होता, की जेव्हा 1962चं युद्ध झालं भारत आणि चीनमध्ये, त्यामध्ये त्यावेळेला चीन आणि रशियामध्ये म्हणजे तत्कालीन सोव्हिएत रशियामध्ये एक प्रकारची अंडरस्टँडिंग झाली होती. आणि ती अंडरस्टँडिंग अशी होती, की रशियाने चीनचा प्रामुख्याने ज्या जागतिक राजकारणामध्ये कम्युनिस्ट वर्ल्डमध्ये रोल प्ले किंवा ॲक्सेप्ट करायचा आणि जेव्हा चीननी इंडियावरती अटॅक केल्यानंतर रशिया इंटरव्ह्यून नाही करणार. असं अंडरस्टँडिंग झाल्याचं काही अकॅडमिशियन लोकांनी आपल्या पुस्तकामध्ये मतं मांडलेली आहेत. परंतु तो इतिहास झाला. आता मात्र असा जर इन केस संघर्ष भविष्यामध्ये झाला, तर त्या केसमध्ये तो थांबवण्यासाठी मात्र रशियाची मध्यस्थी रशिया कोणाची बाजू घेईल असं मला उघडपणे वाटत नाही. परंतु आपण ही पण अपेक्षा नाही करू शकत, की रशिया आमच्या बाजूने उभा राहील. त्यामुळे मी या बाबतीमध्ये घेईल, की भारताला आता आजची विश्वरचना पाहता, भारताने खरं तर कोणाचीच अपेक्षा करायला नको, की कोणी आमच्या पाठीशी उभं राहील. तो काळ गेला आता. आताचा काळ हा वेगळा काळ आहे. आता जो तो आपल्याविषयी विचार करतोय. अमेरिका फर्स्ट, इंग्लंड फर्स्ट, चायना फर्स्ट. ओके. त्यामुळे आपण फर्स्ट असा विचार केला पाहिजे. आपण आपलं सीमेवरचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड स्ट्राँग केलं पाहिजे. आपण अजिबात अपेक्षा करता कामा नये, की आमच्या पाठीशी कोणीतरी येईल, कोणीतरी इंटरव्हेन करेल. आणि करेक्ट. भारताला ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच कराव्या लागत असल्यामुळे आपण आर्थिक विकासाबरोबर संरक्षण क्षेत्राचा विकास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं, की त्या दृष्टीने आपला प्रवास चालू आहे. बरं, त्यामुळे इंडिया फर्स्ट, नेशन फर्स्ट किंवा मेक इन इंडिया याला फार महत्त्व महत्त्व आहे आहे. आणि ते विशेष करून संरक्षण क्षेत्रामध्ये. बरोबर आहे. पण परत मला तेच विचारायचं आहे, की हे सगळं जरी असलं, तरी रशिया आणि भारत ही जी मैत्री आहे, ती 8 दशकं जरी झाली तरी ती अबाधित आहे आणि ती अजून घट्ट होते. तर मला त्याची थोडीशी कारणं विचारायची आहेत. म्हणजे राज कपूरचं गाणं सुद्धा फेमस आहे, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. म्हणजे हिंदी गाण्यांची लोकप्रियता असेल. आणि बघा ना, की आपण एक लोकशाहीवादी देश आहोत. रशिया म्हणजे सोव्हिएत युनियन एकत्र असताना, लेनिन आणि त्यानंतर शीतयुद्ध, असं काय आहे या देशांमध्ये? किंवा आत्ता अनेक ठिकाणी असं दिसतं, की भारतीय लोकांना हुसकावलं जातंय. म्हणजे ठिकठिकाणाहून असं येतं, की नको आहेत ऑस्ट्रेलिया असेल किंवा कॅनडा वगैरे. परंतु तुम्ही त्याचा उल्लेख केला, की रशियाला मात्र भारतीय लोकांची गरज आहे. तर हे जे बंध आहेत विश्वासाचे, त्याची तुम्हाला काय दिसतात कारणं? ती मला असं वाटतं, की भारत आणि रशिया यांचे संबंध केवळ व्यापारी किंवा सामरिक पातळीवरचे नाही आहेत. तर ते भावनिक आहेत. आणि त्याला 2 देशांमधला परस्परांमधला विश्वास हा प्रामुख्याने जबाबदार आहे. आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केला, की हा देश सातत्याने भारताच्या पाठीशी उभा राहिलेला देश आहे. बघा 4 आणि 5 डिसेंबरला ऐतिहासिक महत्त्व आहे. ज्या 4 आणि 5 डिसेंबरला व्लादिमीर पुतिन भारतात आले होते. त्या 4 आणि 5 डिसेंबर 1955ला रशियाचे पहिले म्हणजे रशिया ज्या पहिल्या अध्यक्षांनी भारताला भेट दिली, ते निकिता क्रुश्चेव आणि ते राष्ट्राध्यक्ष होते आणि बुल्गानिन पंतप्रधान होते. यांनी 4 आणि 5 डिसेंबर 1955ला भारत भेट दिली होती. म्हणजे हा जो 4 आणि 5 डिसेंबर आहे, ज्याला व्लादिमीर पुतिनने भेट दिली, त्याला हे एक हिस्टॉरिकल कनेक्शन आहे. कनेक्शन आहे. प्रथम. त्यानंतर भारतामध्ये स्टील उद्योग जे सुरू झाले, मोठे विशाखापट्टणमचा असेल, बोकोरोचं असेल, हे सगळे प्लांट जे स्टीलचे प्रामुख्याने भिलाईचा स्टील प्लांट आहे. हे प्रामुख्याने रशियाच्या मदतीने भारतात सुरू झाले. आणि त्यामुळे त्याला भारताने त्यांनी सुरू केलं. दुसरं आपल्याकडच्या IITs ज्या 60-70s मध्ये आल्या, त्यांच्या विकासामध्ये पण रशियाचा रोल आहे. त्यामुळे IIT पवई जी आहे मुंबईची, त्याच्या पण विकासामध्ये रशियाचा रोल आहे. त्यामुळे रशियाने भारताच्या शैक्षणिक विकासासाठी पण योगदान दिलं आहे. अर्थात काय झालं होतं, की आपलं पहिलं जे युद्ध 47 नंतर जो पहिला संघर्ष झाला आपला तो चीनबरोबर झाला. 62 साली आणि 65 साली आपला संघर्ष झाला तो पाकिस्तानबरोबर झाला. 47 ते 65 पर्यंत आपण प्रामुख्याने जी शस्त्र वापरली, हं. ती इंग्लंड किंवा फ्रान्सकडनं आणि अमेरिकेकडनं आलेली होती. पण 65 नंतर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या तिघांनी असा निर्णय घेतला, की आम्ही आता भारताला शस्त्र देणार नाही. आणि त्यानंतर आपल्याकडे एंट्री झाली रशियाची, सोव्हिएत रशियाची. आणि ज्यावेळेला जगाने आमच्याकडे पाठ फिरवली होती, आम्हाला शस्त्र द्यायला जग तयार नव्हतं, त्यावेळेला रशिया पुढे आला. आणि रशियाने मदत सुरू केली आपल्याला. पहिल्यांदा आपल्याला SU नावाचं त्यांचं एक
सुखोईचं पहिलं व्हर्जन फायटर प्लेनचं ते आपल्याला दिलं गेलं आणि T-52 टँक हा आपल्याला दिला गेला. आणि त्यानंतर आपण बघितलं की 65 नंतर 71चा संघर्ष झाला. त्या बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला तर आणखीन एक ऐतिहासिक घडामोड घडली आणि ती घडामोड अशी होती की भारत आणि रशियामध्ये करार झाला. हम्म. आणि तो जो करार त्याला पीस आणि फ्रेंडशिप ॲग्रीमेंट म्हणतात, त्याच्यामध्ये आर्टिकल 9 हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि पहिल्यांदा स्वतंत्र भारताने आपल्या इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारचा करार केला तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, ज्याला कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट म्हणतात. म्हणजे काय, की जर भारतावर आक्रमण झाला, तर सोव्हिएत रशिया मदतीला येईल आणि सोव्हिएत रशियावरती आक्रमण झालं, तर भारत मदतीला जाईल. असा ॲग्रीमेंट भारताचा कधीही कोणाबरोबर नंतरही कोणाबरोबर झालेला नाही. त्यामुळे एकमेव देश असा आहे की ज्याच्याबरोबर भारताचा असा ॲग्रीमेंट झाला आहे आणि तो आहे रशिया. मग नंतर काय झालं, की भारताकडे पाणबुड्या नव्हत्या. त्यावेळेस पाकिस्तानकडे पाणबुडी होती, ती अमेरिकेने दिलेली होती. ती काझी म्हणून पाणबुडी, ती फार प्रभावी पाणबुडी होती. मग त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याकडे पाणबुडी नव्हती, तर रशियाने आपल्याला पाणबुडी दिली. आणि मग नंतर ते कॉर्पोरेशन म्हणजे 67 टू 87 67 ते 87 हे 20 वर्ष आपण पूर्णपणे रशियावर डिपेंडंट होतो. हम्म. 87 नंतर मग आपण मिराज असेल, जॅग्वार असेल, हे आपण फ्रान्सकडनं आपण घ्यायला सुरुवात केली. पण 67 ते 87 हे 20 वर्ष पूर्णपणे आपण रशियावरती डिपेंडंट होतो. आणि मग दोघांमधली बॉन्डिंग अत्यंत स्ट्रॉंग झाली, अत्यंत स्ट्रॉंग बॉन्डिंग झाली. आणि मग रशियाकडनं आपल्याला केवळ इक्विपमेंट्स मिळत नाही, तर रशिया आपल्याला तंत्रज्ञान पण देतो. बघा, भारत 4 देशांकडनं शस्त्र आयात करतो. रशियाकडनं करतो, इस्रायलकडनं करतो, फ्रान्सकडनं करतो आणि अमेरिकेकडनं करतो. पण एक रशिया जर सोडला, तर इतर तिन्ही देश आपल्याला तंत्रज्ञान देत नाहीत. ते आपल्याला शस्त्र विकतात. पण शस्त्र विकण्याबरोबर जे तंत्रज्ञान आहे, ते हस्तांतरित करणारा हा एकमेव देश आहे, जो रशिया आहे. आता तुम्ही बघा, हा जो ब्राह्मोस क्षेपणास्त्र जे आहे, जिने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची दाणादाण उडवली, ते ऑपरेशन सिंदूर रशियाने भारताला हस्तांतरित केलेलं तंत्रज्ञान आहे. हम्म. हा भारत आणि रशियामधला संयुक्त प्रकल्प आहे. आणि आता बघा, S-400 जे 5 आपलं डील झालं, S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टमचं 3 आपण रशियाकडनं घेणार आणि 2चं प्रोडक्शन भारतामध्ये होणार. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं की इतका विश्वास आहे, म्हणून हे संरक्षण क्षेत्रामधलं संवेदनशील तंत्रज्ञान सुद्धा रशिया आपल्याला देतोय. तो विश्वास आहे म्हणून आपल्याला देतोय. हम्म. आणि त्यामुळे आपण असं बघतो की हा जो 71चा करार होता, आता सोव्हिएत रशियाचं विघटन झालं 90-91ला. मग रशिया उरला एकटा आणि तेव्हा बोरिस येल्त्सिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. ते भारताच्या भेटीवर आले 93 मध्ये. तेव्हा PV नरसिंहराव आपले पंतप्रधान होते आणि मग त्यांनी भारताबरोबर एक ॲग्रीमेंट केला. त्याच्यात आर्टिकल 9 वगळण्यात आला. ते स्वाभाविक होतं. मग नंतर झालं की पुन्हा 2000 मध्ये व्लादिमीर पुतिन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्यावेळेला 2 देशांदरम्यान करार झाला, ज्याला स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात, की प्रतिवर्षी हे एकमेकांना भेटतील. हम्म. आणि बघा, मी मजेशीर बाब त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की मोदींचं आणि पुतिनचं मी केमिस्ट्री जी म्हटली, ही 25 वर्ष जुनी आहे. म्हणजे जेव्हा मोदी पंतप्रधान नव्हते, ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात जे डेलिगेशन रशियाला गेलं होतं, त्या डेलिगेशनमध्ये मोदी होते, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री तो होते. फोटो आता व्हायरल करेक्ट. त्यामुळे हे 25 वर्षापासून हे सगळेजण त्यांची आणि व्लादिमीर पुतिनची बॉन्डिंग आहे. हे सांगण्याचा उद्देश तुम्हाला हाच आहे की याला ज्या वेळेला आणि पूर्ण शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेने पाकिस्तानची बाजू उचलून धरली होती आणि काश्मीरच्या प्रश्नावरनं पाकिस्तान धार्जिणी भूमिका अमेरिकेची होती. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये ज्या वेळेला अमेरिकेने पाकिस्तान पुरस्कृत पाकिस्तान धार्जिणी भूमिका ही सुरक्षा परिषदेमध्ये घेतली, ठराव आणले, त्याच्यावरती नकाराधिकार वापरणारा रशिया, तत्कालीन सोव्हिएत रशिया हा देश होता. त्यामुळे त्यांनी आपली बाजू उचलून धरली आणि जेव्हा आता रशिया युक्रेन युद्धानंतर रशिया अडचणीमध्ये आला, रशियाचा निषेध करणारे ठराव अनेक ठिकाणी मांडले गेले, त्याच्यावर भारताने स्वाक्षरी नाही केली. म्हणजे दोघांनी पण तुम्ही बघाल, त्यावेळेला काश्मीरच्या प्रश्नावरनं रशियाने भारताची बाजू घेतली. इकडे युक्रेनच्या प्रश्नावरनं आपण उघडपणे बाजू नाही, पण रशियाचा निषेध पण आपण केलेला नाही. त्यामुळे भारत उपकाराची परतफेड करतो असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून ही बॉन्डिंग इमोशनल लेवलला गेलेली आहे. एकदम क्लोज आहे, विश्वास आहे हा, की ज्यांच्याकडे 123 देशांनी अरेस्ट वॉरंट काढलेले असतानाही ते भारतामध्ये येतात, त्यांना सेफ फील होतं. ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा कवचातल्या गाड्यांमध्ये न बसता मोदींच्या गाडीमध्ये बसून ते जातात. हा एक प्रचंड मोठा विश्वासाचा भाग आहे आणि मला वाटतं तो विश्वास या 7-8 दशकांच्या
कंटिन्युअस कॉपरेशनमधनं विकसित झाला. समारोप करताना म्हणजे शेवटी काही टीकाकार आहेत, ते टीका करतात. त्याच्यामध्ये आता अशी टीका झाली की बघा, आपण आधी नमस्ते ट्रम्प म्हणत होतो आणि आता आपण नमस्ते पुतीन म्हणायला लागलो आहोत. म्हणजे हा जो बदल आहे, तर या टीकेकडे पण तुम्ही कसं बघता? आणि मुळातच ट्रम्प आता दुखावले जाणार, कारण पुतीन यांनी विधान पण केलेलं आहे की मोदी हे कुठल्याही दबावाखाली झुकणारे नाही आहेत. तर तो नेमका कुठला दबाव, म्हणजे जो टेरिफचा दबाव आहे का अजून कुठला आहे, ते पण एक वाक्य आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही कसं बघताय या परत एकदा संबंधांकडं? कारण युरोपियन समुदायाचं पण लक्ष असणार आहे. ट्रम्प म्हणतात मोदी माझे मित्र आहेत, ते मला भारतात बोलवणार आहेत. कदाचित ट्रम्प यांची सुद्धा एखादी भेट होऊ शकते. अनाकलनीय आहे, ट्रम्प स्वतः अनाकलनीय आहेत. पुढं काय झपाट्याने इतके इक्वेशन्स बदलत आहेत, पण तरी पण एक शेवट करताना या चर्चेचा साधारणतः तुम्ही नजीकच्या भविष्यामध्ये कसे बघताय? काय काय घडामोडी घडू शकतात? आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय संबंध हे अतिशय डायनॅमिक असतात. ते सातत्याने बदलत असतात. जागतिक राजकारणामध्ये कोणीही कायमस्वरूपी मित्र किंवा कायमस्वरूपी शत्रू नसतो. इंटरेस्ट हे तर संबंध कायम असतात. त्यामुळे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा 2016 ते 20 मध्ये अध्यक्ष होते, तेव्हा त्यांचा स्टँड प्रो इंडिया होता. इतका प्रो इंडिया होता की अमेरिकेच्या एशिया पॅसिफिक धोरणामधलं केंद्रस्थान भारताला दिलं गेलं होतं. एवढंच नाही आहे, तर त्यांनी असंही विधान केलं होतं की जर चीनने भारतावरती आक्रमण केलं किंवा संघर्ष झाला, तर मी प्रत्यक्ष भारताच्या मदतीला येईल. इथपर्यंत त्यांनी विधान केलं होतं. त्यावेळेला ऑब्व्हियसली आपण तशा प्रकारे रेसिप्रोकेट केलं. सेकंड टर्ममध्ये त्यांनी धोरण बदललं. त्यांचं धोरण काय होतं हे प्रथम लक्षात घ्या. आत्तापर्यंत अमेरिका चीनला, म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वीपर्यंत बायडनपर्यंत अमेरिका चीनला शत्रू मानत होती. आणि शत्रू मानत असल्यामुळे भारताची भूमिका ही चीनला काउंटर करणारं एक वेट, ज्याला काउंटर वेट असं म्हणतात, म्हणून भारताला अमेरिका एन्करेज करत होती. अमेरिकेला भारताला मदत करत होती, शस्त्रास्त्रांची मदत करत होती. आता डोनाल्ड ट्रम्पनी चीनला शत्रू मानणं बंद केलं. आता ते म्हणतात चीन आमचा शत्रू नाही आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी जुळून घ्यायचा प्रयत्न केला, कॉपरेट करतायत. त्यामुळे ट्रम्पच्या सेकंड टर्ममध्ये भारताचं पहिलं जे महत्त्व होतं ते स्वाभाविकपणे कमी झालं. ओके, कारण त्यांची पॉलिसी बदलली. अर्थात त्यामुळे आपल्या कोणत्या धोरणाचं अपयश नाही आहे, ते अमेरिकेची पॉलिसी बदललेली आहे. आणि ती पॉलिसी बदलल्यामुळे उद्या त्यांना रिअलायझेशन होईल की कदाचित चीनवरती एवढा विश्वास टाकणं योग्य नाही आहे. ते पुन्हा भारताच्या जवळही येतील. ओके, हा पाठ होईल. उद्या रशिया युक्रेन युद्ध थांबेल, भारतावरचं टेरिफ पण काढून घेतलं जाईल, त्यामुळे रिलेशन परत नॉर्मल होतील. त्यामुळे याला कोणत्याही व्यक्तिगत चष्म्यातनं बघता कामा नये. प्रत्येक राष्ट्र आपापल्या इंटरेस्टनुसार धोरण बदलत असतं. भारताने देखील कणखरपणा दाखवलाय. आता जर मी म्हटलं की जर आम्ही म्हटलं असतो ऑफिशियली भारताने की हो, ऑपरेशन सिंदूरमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी भूमिका बजावली आणि डोनाल्ड ट्रम्पच्या सांगण्यामुळे आम्ही युद्ध थांबवलं, असं भारताने म्हटलं असतं, तर डोनाल्ड ट्रम्प परत खुश झाले असते. जर भारताने म्हटलं असतं की आम्ही ऑफिशियली त्यांचं नाव नोबेलसाठी रिकमेंड करतो, ट्रम्प खुश झाले असते. भारताने म्हटलं असतं की ट्रम्पच्या बिझनेसला, पर्सनल एम्पायरला, बिझनेसला आम्ही रेड कार्पेट देतो, कन्सेशन देतो, ट्रम्प खुश झाले असते. जे जे सगळं पाकिस्ताननी केलं त्या लाल घोटेपणा भारत नाही करणार. भारताने स्टँड घेतला. भारताने सांगितलं की ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही पाकिस्तानवर दबाव टाकला असेल, आमचं आणि तुमचं संभाषण पण झालेलं नाही, आमचा संबंध नाहीये आणि तुमच्यामुळे आम्ही थांबवलेला नाहीये. पाकिस्तानच्या DGMOने आम्हाला रिक्वेस्ट केली आणि रिक्वेस्ट केल्यानंतर आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं. ही आपली स्टँड आहे. बाकी कोणत्याही बाबतीमध्ये आपण झुकलो नाही. जर आपण डोनाल्ड ट्रम्पशी जुळून घ्यायचं असतं आपल्याला, तर आपण का घेतलं असतं स्टँड की ॲग्रिकल्चर सेक्टर आम्ही ओपन नाही करणार, त्याच्यातलं टेरिफ आम्ही कमी करून टाकतो. ठीक आहे, तुमचं जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्न, मका तुम्हाला आमच्याकडे विकायचा आहे, जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आमच्याकडे विकायचं, विका, आम्ही शून्यावरती टेरिफ आणतो, अशी भूमिका आपण घेऊ शकलो असतो. तशी भूमिका जपाननी घेतली, इंडोनेशियानी घेतली, युरोपियन देशांनी घेतली, भारताने नाही घेतली. हा आपला कणखरपणा आहे. हे आपल्याला सगळ्यांना लोकांनी ओळखणं गरजेचं आहे की आपण कणखर होतो म्हणून ट्रम्प चिडले. करेक्ट. अहो, ट्रम्पने 50% टेरिफ का लावले? कारण आपण त्यांच्या मनासारखे वागलो नाही आणि आम्ही त्यांच्या मनासारखे वागणारे नाही आहे. आम्ही आमच्या भारतीयांना काय वाटतं त्याप्रमाणे वागणारे आहोत. आमचं जे धोरण आहे ते भारतीयांच्या इंटरेस्टवरती बेस्ड आहे. त्या अमेरिकेच्या डिक्टेट्सवरती किंवा अमेरिकेच्या इंटरेस्टवरती बेस्ड नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की रशिया जवळ आला, अमेरिका दूर गेला किंवा अमेरिका जवळ आला, रशिया दूर गेला. अशा प्रकारचं चित्र आंतरराष्ट्रीय राजकारणात हे सातत्याने घडतं, सगळ्या देशांच्या बाबतीमध्ये घडतं. त्यामुळे डायनॅमिक रिलेशन्स असतात ते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांबरोबर संबंध समान ठेवणं, बॅलन्सिंग रोल ठेवणं, जे भारत करत आलेलं आहे की आम्हालासाठी रशिया किंवा अमेरिका कोणी जवळचं दूरचं नाहीये. आमची पॉलिसी इंटरेस्ट बेस्ड आहे.
त्यामुळे आम्ही ज्याला ओमनी अलाइनमेंट असं म्हणतो, की माझा तुमच्याकडनं इंटरेस्ट सॉल्व्ह होते, मी तुमच्याकडे येईल. माझं तुमच्याकडनं होतं, मी तुमच्याकडे येईल. बरोबर. आमचं दोघांबरोबर समान संबंध आहे. समज. ही जी पॉलिसी आपली बॅलन्स करण्याची, ती आजही टिकून आहे. बरोबर. सर खूप धन्यवाद. तुम्ही तपशीलवार पुतीन आणि मोदी यांची जी भेट झाली, त्यांच्यामध्ये जी शिखर बैठक झाली, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे वेगळे पैलू काय आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचे करार म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख केला की रुपये आणि रुबलमध्ये होणं हे किती महत्त्वाचं आहे आणि केवळ आर्थिक आणि व्यापार नाही तर संरक्षण क्षेत्रामध्ये देखील चर्चा नक्की झालेली असणार. त्याचा तपशील जरी बाहेर आलेला नसला तरी आणि निश्चितपणे आता ट्रम्प जे आहेत किंवा युरोपियन समुदाय जो आहे तर तो लक्ष ठेवून होता. त्याच्या रिॲक्शन्स काय येणार साधारणतः अंदाज लागतोय. आपण त्याची वाट बघूयात. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर यांनी जी सगळी मांडणी केली ती तुम्हाला आवडली का, पटली का? तुम्हाला स्वतःला या सगळ्या भेटीबद्दल काय वाटतं? किंवा ही जी भेट झालेली आहे की ही शिखर परिषद झालेली आहे त्याचं आउटकम जे आहे त्याच्यावरच्या तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यासह तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि बघत राहा बोलबेडू. धन्यवाद.